नमस्कार. आज मी बनवलेली आहे भोपळ्याची खीर. तर तुम्ही बघू शकता अगदी आमरस असतो ना तसा कलर आलेला आहे. एकदम नॅचरल आणि प्युअर. तर त्यासाठी मी इथे एका कढईमध्ये पाणी घेतलं आणि जो लाल भोपळा असतो तो मी स्वच्छ धुवून घेतला 1-2 पाण्याने. एका चाळणीमध्ये काढून बाजूला केला. सगळा भोपळा धुवून एका कुकरमध्ये घातला आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून 2-3 शिट्ट्या करून घेतल्या आणि एकदम मऊ आणि सॉफ्ट असा हा भोपळा मी शिजवून घेतला. भोपळा शिजल्यानंतर त्याच्यामध्ये प्लम्स राहू नये यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची छान अशी प्युरी बनवून घेतली. एका पातेल्यामध्ये 2 चमचे तूप घातलं, 1 वाटी दूध, पाऊण वाटी साखर, विलायची घालून 1 वाटी पाणीही घातलं आणि छान उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये बनवलेली प्युरी घालून छान खीर हलवून घेतली. अशी ही भोपळ्याची खीर खाण्यासाठी तयार आहे. खूप पौष्टिक आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब